नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या जालना पोलीस पाटील परीक्षेसाठी महत्त्वाचे असे सामान्य ज्ञानावरचे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? आणि याचं उत्तर आहे काळा कायदा म्हणून आपण रौलट कायदा याला ओळखलं जातो। ऑप्शन बी बरोबर आहे, रौलट कायदा, ज्याला आपण काळा कायदा देखील म्हणतो। तर हा कायदा मार्च 1929 मध्ये ब्रिटिश सरकारने लागू केलेला होता। हा लागू करण्यामागचं कारण होतं की ब्रिटिश सरकारला यामुळे काही अधिकार प्राप्त झालेले होते। म्हणजे एखादी व्यक्ती संशयित असेल तर त्याला विना चौकशी किंवा विना परवाना त्याला अटक करता येत होतं ब्रिटिश सरकारला। आणि यामुळे काय होत होतं तर भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा येत होती। म्हणून भारतीयांनी या कायद्याला विरोध केलेला होता। त्याचबरोबर या कायद्याला काळा कायदा देखील भारतीयांनी म्हटलेला आहे। त्यामुळे याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2 आहे, अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? तर अनुवंशिकता ही ऑप्शन डी DNA या गुणसूत्राद्वारे सूचित होऊ शकते किंवा तपासली जाऊ शकते। ऑप्शन डी बरोबर आहे, DNA या गुणसूत्राद्वारे अनुवंशिकता सूचित केली जाऊ शकते किंवा तपासली जाऊ शकते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, गुलामगिरी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर गुलामगिरी हे पुस्तक आहे ऑप्शन डी महात्मा फुले यांचं। ऑप्शन डी बरोबर आहे, महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 4 पहा, पाण्याची खोली कोणत्या एककामध्ये मोजतात? तर पाण्याची खोली ही फॅदम या एककामध्ये मोजतात। ऑप्शन बी बरोबर आहे, फॅदम। प्रश्न क्रमांक 5 पहा, अभिनव बिंद्रा हे नाव कशाशी संबंधित आहे? तर हे नाव नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे। ऑप्शन डी बरोबर आहे, नेमबाजी। प्रश्न क्रमांक 6, लिंबामध्ये कोणते ॲसिड असते? तर लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते। ऑप्शन डी बरोबर आहे, सायट्रिक। प्रश्न क्रमांक 7, झारखंड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर झारखंड या राज्याची राजधानी आहे ऑप्शन बी, रांची। ऑप्शन बी बरोबर आहे, रांची ही झारखंड या राज्याची राजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागराला जाऊन मिळत नाही? तर या नद्यांपैकी कावेरी ही नदी अरबी महासागराला जाऊन मिळत नाही। तर बाकीचे जे आहेत ऑप्शन ए तापी, नर्मदा आणि साबरमती या अरबी समुद्राला जाऊन मिळतात। तर कावेरी ही नदी अरबी समुद्राला जाऊन न मिळता ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। ऑप्शन डी बरोबर आहे, कावेरी ही नदी अरबी महासागराला जाऊन मिळत नाही, तर ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। तर आता आपण कावेरी नदीविषयी थोडक्यात माहिती पाहूया। कावेरी नदी पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकडीवर उगम पावते। ही नदी दक्षिण भारतात कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये वाहते। त्याचबरोबर दक्षिण भारतातील एकमात्र पवित्र नदी मानली जाते, तिला दक्षिणेची गंगा देखील म्हणतात। तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की दक्षिणेची गंगा खालीलपैकी कोणती नदी आहे? तर ती आहे कावेरी नदी। त्यामुळे ऑप्शन डी बरोबर आहे या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 9 पहा, महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे ऑप्शन डी, अहमदनगर। ऑप्शन डी बरोबर आहे, अहमदनगर हा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10, आवाजाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? तर आवाजाची तीव्रता ही डेसिबल या एककात मोजतात। ऑप्शन ए बरोबर आहे, डेसिबल। प्रश्न क्रमांक 12 पहा, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असं नाव कोणी दिलं? तर बलवंतराव मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असं नाव दिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी। ऑप्शन बी बरोबर आहे, पंडित जवाहरलाल नेहरू। प्रश्न क्रमांक 12 नंबर चुकलेले आहेत पण प्रश्न बरोबर आहेत। महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असं महात्मा फुले यांना म्हणतात। ऑप्शन सी बरोबर आहे, महात्मा फुले। प्रश्न क्रमांक 13 पहा, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। ऑप्शन डी बरोबर आहे, संविधान दिन। आता 26 नोव्हेंबर 1949 रोजी
आपण भारताच्या संविधान सभेने काय केलेलं आहे, भारताचे संविधान स्वीकारलेलं आहे, म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. पण असं विचारलं की आपण संविधान कधी लागू केलेलं आहे, तर ते येणार आहे 26 जानेवारी 1950ला आपण संविधान लागू केलेलं आहे किंवा त्यानुसार आपण कारभार करायला सुरुवात केलेला आहे. पण जर विचारलं की संविधान दिवस कोणता किंवा आपण भारताचं संविधान कधी स्वीकारलं आहे, तर ते येतं 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 14 पहा. शीख धर्माचे 10वे गुरु कोण आहेत, तर शीख धर्माचे 10वे आणि शेवटचे गुरु आहेत गुरु गोविंद सिंग. ऑप्शन बी बरोबर आहे, गुरु गोविंद सिंग. आता शीख धर्माविषयी आणखी महत्त्वाचे जे प्रश्न विचारले जातात ते आपण इथे पाहूया. तर शीख धर्माचे संस्थापक किंवा पहिले गुरु कोण आहेत, तर गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु आहेत. शीख धर्माचे शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंग आणि शीख धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा. हा शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. तर हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट आहेत. प्रश्न क्रमांक 15 पहा. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात, तर 180 अंश रेखावृत्त. ऑप्शन डी बरोबर आहे, 180 अंश रेखावृत्त या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात. आता ही या ठिकाणी ही अशी तिरकी गेलेली रेषा जी आहे, तर ती काय आहे, ही आपली आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे आणि ही पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध असे दोन भाग करते. ही गेलेली आहे पॅसिफिक महासागरातून आणि ही अशी तिरकी गेलेली आहे कारण महासागरामध्ये देखील बेटांचा समावेश आहे, तर त्या बेटांना वगळून ही अशी तिरकी गेलेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तावरून गेलेली आहे पॅसिफिक महासागरातून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे, तर ते आहे ऑप्शन सी विश्वास, एकता आणि बलिदान. हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा. जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला, तर जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विन यांनी. ऑप्शन डी बरोबर आहे, चार्ल्स डार्विन. प्रश्न क्रमांक 18. भारतातील कोणत्या राज्याला देवभूमी म्हणतात, तर ते आहे उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याला देवभूमी असे म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे, तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांनी. ऑप्शन बी बरोबर आहे, सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 20. 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. ऑप्शन ए बरोबर आहे, उमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 21. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण ऑप्शन बी रायगड या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे. तर तुम्हाला थंड हवेचे ठिकाणे आणि त्यांच्याशी रिलेटेड असलेला जिल्हा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो, त्यामुळे तो तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे. तर या ठिकाणी माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर विशाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन डी बरोबर आहे, कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 23. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे, तर कसारा घाट हा नाशिक आणि मुंबई या दोन शहरांच्या महामार्गावर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा. भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन सी बरोबर आहे. यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार असे देखील म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा. सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत, तर तुम्हाला सध्या भारतामध्ये कोण सरन्यायाधीश आहेत, तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत ऑप्शन बी भूषण रामकृष्ण गवई. हे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. तर हे कितवे आहेत, तर 52वे सरन्यायाधीश आहेत भूषण रामकृष्ण गवई. त्याचबरोबर त्यांचा कार्यकाल पहा 14 मे 2025 रोजी त्यांनी शपथ घेतलेले आणि त्यांचा कार्यकाल हा 6 महिन्यांचा असू शकतो. म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत ते कार्यरत असणार आहेत. तर तुमची परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 नंतर झाली तर या ठिकाणी सरन्यायाधीश बदललेले असतील. तर 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाल आहे. त्याचबरोबर ते भारताच्या सर्वोच्च न्यायिक कार्यालयात पोहोचणारे पहिले बौद्ध न्यायाधीश आहेत. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की पहिले बौद्ध न्यायाधीश कोण आहेत,
तर ते आहेत भूषण रामकृष्ण गवई. त्याचबरोबर त्यांनी कोणाच्या जागी ते आलेले आहेत, तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर ते मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. तर हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही पाहायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता, तर ते होते सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन बी बरोबर आहे. बारडोली सत्याग्रहाचे नेते सरदार वल्लभभाई पटेल होते. प्रश्न क्रमांक 27 पहा. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते, तर ते होते गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन डी बरोबर आहे. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 28 पहा. सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे, तर सुवर्ण मंदिर हे अमृतसर या शहरामध्ये आहे. ऑप्शन डी बरोबर आहे या ठिकाणी अमृतसर. प्रश्न क्रमांक 29. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, तर हा जिल्हा आहे रायगड या जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला आहे. तर जंजिरा किल्ला हा शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि इतर आक्रमकांनाही न जिंकता आलेला किल्ला आहे, त्यामुळे त्याला अजिंक्य असं देखील म्हटलं जातं. तर हा जंजिरा किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा. खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे, तर हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे याला लक्षात ठेवायचं की हा लोणार सरोवर आहे जे उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. ऑप्शन डी बरोबर आहे. तर हे लोणार सरोवर कुठं आहे, तर हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि ते उल्कापातामुळे तयार झालेले एक सरोवर आहे आणि हे खारे व अल्कलाईन खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तर अशा प्रकारे याच्याविषयीचे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण जालना पोलीस परीक्षेसाठी महत्त्वाचे असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.